नमस्कार. आज आपण पाचन संस्थेच्या कर्करोगाबद्दल जराशी माहिती घेणार आहोत आणि थोडी चर्चा करणार आहोत. अलीकडच्याच काही वर्षांमध्ये बऱ्याचशा अहवालांमधनं असं कळालेलं आहे की पाचन संस्थेचे कर्करोग म्हणजे इंटेस्टिनल आणि पॅनक्रियाटिक आणि बिलिरी कॅन्सर्सचं प्रमाण भारतात खूप वाढत आहे. पूर्वी अशी समजूत होती की हा वेस्टर्न कंट्रीजचा प्रॉब्लेम आहे, बट आता भारतात सुद्धा बऱ्याच पेशंट्समध्ये आपल्याला आतड्यांचे कर्करोग आढळतात. पूर्वी असं वाटायचं की एक 50 इयर्स अँड अबव्ह इंटेस्टिनल कॅन्सर्स आणि पॅनक्रियाटिक कॅन्सर्स डिटेक्ट होतात, बट अलीकडेच आपण बघतोय की इवन 30 इयर ओल्ड्स अँड लेट 20s अँड मिड 40s मध्ये खूप कॉमनली हे कॅन्सर्स डायग्नोज होत आहेत. ह्याच्यातले मुख्य कॅन्सर्स म्हणजे इसोफेजियल कॅन्सर म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर, पॅनक्रियासचा कॅन्सर म्हणजे स्वादुपिंडाचा कॅन्सर आणि मोठ्या आतडीचा म्हणजे लार्ज इंटेस्टाईन किंवा कोलॉन कॅन्सर. तर ह्याचे बरेचसे साईन्स अँड सिम्पटम्स आहेत किंवा ज्याला अलार्म सिम्पटम्स म्हणतो. हे ओळखणं फार गरजेचं आहे जेणेकरून माणूस लवकरात लवकर ट्रीटमेंट घेईल. गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॅन्सर्सची काही मुख्य लक्षणं आहेत जी दुर्लक्ष नाही केली पाहिजे. त्याच्यात सगळ्यात कॉमन आहे ब्लड इन मोशन्स म्हणजे शौचामध्ये रक्त जाणं, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस म्हणजे कारण नसताना भरपूर वजन कमी होणं, सतत पोटदुखी असणं, गिळायला त्रास होणं, अन्न खाली न जाणं, या सगळ्या गोष्टींवर फार महत्त्वाचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ह्याच्यापैकी कुठलेही सिम्पटम्स जर लवकर डेव्हलप झाले तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरला भेटून त्याची इव्हॅल्युएशन करावी. बिकॉज जेवढा लवकर आपण हे पाचन संस्थेचे कर्करोग पकडतो तेवढा लवकर त्याची डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड क्युअर होऊ शकते. एकदा का तो जर स्प्रेड झाला किंवा बाहेरच्या ऑर्गन्समध्ये जर स्प्रेड झाला, ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये मेटास्टेसिस म्हणतो, त्याच्यानंतर त्याला आटोक्यात आणणं फार अवघड असतं. सो हे फार महत्त्वाचं आहे समजणं की जी महत्त्वाची लक्षणं आहेत ती दुर्लक्ष होता कामा नये. आता इंटेस्टिनल कॅन्सर्स कसे डिटेक्ट करावे? सो इसोफेजियल म्हणजे अन्ननलिकेच्या कॅन्सरसाठी आपल्याकडे एक प्रोसिजर आहे ज्याला अपर जी एंडोस्कोपी म्हणतात. त्याच्याद्वारे आपण कॅमेराने डिटेक्ट करू शकतो की आतमध्ये गाठ आहे किंवा अल्सर आहे, विच कुड सजेस्ट दॅट इट इज अ कॅन्सर किंवा कर्करोगामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे असं एक क्लू मिळतो आपल्याला. सो अशा कुठल्या अल्सरची किंवा गाठची बायोप्सी जेव्हा आपण घेतो तर त्या रिपोर्टमध्ये निदान होतं की कॅन्सर लिजन आहे का नाही. तसंच मोठ्या आतडीचा जो कॅन्सर आहे ज्याला कोलॉन कॅन्सर म्हणतात, इट इज डायग्नोज्ड विथ अ प्रोसिजर कॉल्ड एज कोलोनोस्कोपी. सो ही कोलोनोस्कोपी प्रोसिजर मोठ्या आतडीची तपासणी आहे ज्याच्यानी बायोप्सी घेता येते आणि कळतं आपल्याला की जी गाठ आहे लार्ज इंटेस्टाईनमध्ये ती कर्करोगाची गाठ आहे की दुसरी कुठली गाठ आहे. पूर्वी कोलॉन कॅन्सर हा धोकादायक मानला जायचा, बट आजकाल आपल्याकडे कोलोनोस्कोपी व बाकीचे यंत्रणं अवेलेबल आहेत ज्याच्याने आपल्याला लवकर डायग्नोज करता येतं की कोलॉन कॅन्सर आहे का नाही. आणि त्याच्यामुळे इवन यंग एज पेशंट्समध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. बरेचसे आपले पेशंट्स आफ्टर डुईंग अन अर्ली डिटेक्शन कोलोनोस्कोपी सर्जरी दे आर लिव्हिंग अ व्हेरी हेल्दी लाईफ. आणि रेग्युलर सर्वेलन्स, रेग्युलर कोलोनोस्कोपी आपण त्यांची करतो दर 3 ते 5 वर्षांनी, ज्याच्याने आपल्याला कळतो की रिकरन्स होणार आहे का नाही. हा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही तर जागरूकता आणि अवेअरनेस पसरवण्यासाठी आहे. ऑलवेज रिमेंबर, हे जे मुख्य सिम्पटम्स आहेत किंवा अलार्म सिम्पटम ज्याला म्हणतो त्यांना कधीही दुर्लक्ष करू नका आणि काहीही ह्याच्यातले सिम्पटम्स असेल तर त्वरित तपासणी करा. ऑलवेज रिमेंबर, इन गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॅन्सर्स अर्ली डिटेक्शन इज की. तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. सो आय होप यू टेक दिस मेसेज होम.